तिकुडे साहेब त्यांचाही संघ 2 हात करतोय. वाकस गावाचं पाहिलं तर इथे भविष्य घेऊन आलाय आणि रायगडच्या रबर आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपला संघ लढतोय. पुन्हा एकदा वाईटचा सिग्नल येतोय. या ओव्हरमध्ये 5 वाईड आलेत. आमचे साथी स्कोरर अर्थातच मंगेशजी जुगरे सर सांगतात की तब्बल 5 वाईड, 1 षटकार आणि 1 सिंगल, म्हणजे न खाता पिता 5 धावा अवांतर मिळाल्यात. त्यात 9 बॉल पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाजी मार्कवर टाकलेत. 1 षटकारही आलाय, म्हणजे हा षटक जर पाहिलं तर अजून एखादा षटकार चौकार आला तर अगदी मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू शकतो. ज्या गोलंदाजाने मागील 2 मॅचमध्ये अगदी सपाटून मार खाल्ला होता म्हणावा लागेल, तोच पुन्हा एकदा आता चांगल्या स्थितीमध्ये होता. चांगला बॉल पाहायला मिळाला. असा कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे. अगदी लिव्ह केल्या बॉलला, परंतु बॉलरने बॅटरला फसवलाय, डॉट बॉल टाकलाय. बारा झाल्या धावा, 5 अवांतर धावा, 1 सिंगल, त्याचबरोबर 1 षटकार, परंतु 3 डॉट बॉल टाकलेत. स्लोअर बॉल कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहेत तैनात. 1 धाव तर जरूर इथे बॅटरच्या खात्यामध्ये मिळेल. टीमची टोटल 13 पर्यंत संघ पोहोचलाय. पहिल्या षटकाचा अंत झालाय. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 1 षटकार आलाय, त्याचबरोबर जर पाहिलं तर 5 अवांतर धावा, 2 सिंगल आणि त्याचबरोबर 3 आलेले डॉट बॉल. धावा झाल्या त्या अर्थातच या षटकामध्ये 13, आणि त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनही खेळतीये. ज्या सलामीच्या जोडीने मागच्या मॅचमध्ये अगदी धावांचा वर्षाव केला होता. प्रामुख्याने जर पाहिलं तर मोहन पारदी 57 धावा मागच्या मॅचमध्ये केल्या, परंतु मागचा सामना 59 केल्या होत्या, परंतु मागचा सामना गमवावा लागला आणि त्याच मागच्या सामन्यात गमवल्यामुळे या मॅचमध्ये त्यांना पुन्हा एकदा करोवा स्थितीमध्ये खेळावं लागतंय. परंतु मेहनत करणार मोहन पारदी असा खेळाडू आहे, बरेच मोठमोठे सामने खेळलाय, बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा खेळलाय आणि या रायगड आदिवासी रबर बॉल प्रीमियर लीगचा पहिल्या पर्वामध्ये आपल्या नावावर 1 अर्धशतक ठोकलंय. आता पुढच्या या मॅचमध्ये तो अजूनही बॅटिंग करण्यासाठी सज्ज असेल. सुधीर पवार अजून एक पाहिला तर चांगला गोलंदाज, टीमचा कॅप्टन. शॉर्ट पिच बॉल होता. विकेट किपरच्या हातामधून बॉल अगदी सुटलाय आणि त्याचबरोबर इथे धाव मिळते ती अवांतरच्या रूपामध्ये 1. मागील 2 मॅच आपण पाहिल्या तर 70 प्लस धावा होत्या. एका मॅच मध्ये 76 होत्या, तेही 4 ओव्हरमध्ये चेस झाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 73 धावा चेस करायच्या होत्या, त्याही 4 ओव्हरमध्ये चेस झाल्या. म्हणजे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग होतीये. फटका केसलाय, अगदी पाहायला गेलं तर पंच केल्या बॉलला, जाईल बॉल सीमारेखा बाहेर, चौकार. कव्हर पॉइंटच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न झाला, तोही प्रयत्न सक्सेसफुल होता आणि त्याचबरोबर 4 धावा मिळतील ते अर्थातच या धामोतेच्या सुपरस्टारला परेश दळवीला. 18 झाल्या धावा. संध्याकाळचा आपण सत्र या मैदानामध्ये पाहतोय. पहिला दिवस या रायगड आदिवासी प्रीमियर लीगचा. फिरून खेळलाय, मारलाय, उडवलाय, ठोकलाय, पाठवलाय, बॉल जाईल सीमापार, आलाय षटकार. दूरवरचा मारलाय, तोही अगदी मारला नव्हे तर ठोकलाय. टीमच्या टोटलला अगदी पोचवलाय. संघ पोचलाय तो 24 धाब्यांवर. याआधी आपण जर पाहिलं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये मोठमोठ्या खेळाडूंची आपण नक्कीच नावं घेतली. खरं तर आपण या रायगडमध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. मग त्यामध्ये आपण म्हटलं तर अमित नाईक असेल, विश्वेश ठाकूर असेल, अशी नावं घेतली जरूर. परंतु आज नंतर आपण जर पाहिलं ना तर मयूर वाघचं नाव आपण घेऊयात. कारण की ज्या प्रकारे बॅटिंग त्यांनी दाखवले, ज्या प्रकारे बॅटिंगचा क्लास दाखवला, आपण नावं नक्कीच घेऊयात. मोहन पारदी सारखा खेळाडू ज्याने आपल्या संघाला मागच्या मॅचमध्ये तब्बल 59 वैयक्तिक धावा करून दाखवल्या होत्या. आणि मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे रोहन वाघमारे, छोटा पॅक बडा धमाका, डोणेवडीचा डॉन, या खेळाडूंची नावं घेतलीच पाहिजेत. रायगडच्या पटलावर हे खेळाडू अगदी मोठे झालेच पाहिजेत. चांगला बॉल फिरवला, आपल्या फिरकीच्या जादूमध्ये अगदी फसवले ते, म्हणजे ते मोहन पारदीने.
दोघांनी बऱ्याच सामन्यामध्ये पाहिलं तर एकमेकांच्या सोबत क्रिकेट खेळले. कर्जतमध्ये बऱ्याच क्रिकेट खेळलं गेलंय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल हवेत आहे. विजय पोहोचणार का? परंतु नाही. बॅकअप तैनात आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. रबर बॉल मध्ये आपण रिव्हर्सचा फटका कधी पाहतच नाही. रबर बॉल अगदी वेगाने येतो. बॅटर सुद्धा थोडासा घाबरूनच राहतो बॉलरला. परंतु इथे जर पाहिलं तर धाबा मिळतील 2. टीमची टोटल 27 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे आपण पाहिलं तर धावांचा अगदी वेग होता, परंतु त्या वेगाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा होताना आपण पाहिलाय सुधीरच्या माध्यमातून. 2 षटकं संपलीत. 27 झाल्यात म्हणजे 13.50च्या सरासरी धावा झाल्यात. आता बॅटिंग करतोय तो खेळाडू मोहन पारदी आणि सोबत परेश दळवे. आजची तारीख पाहिली तर आपण 3 ऑगस्ट आणि त्यानंतर 8 ऑगस्टला अर्थातच 8 ऑगस्टला आपला अर्थातच फायनल डे असेल. तब्बल 3 तारखेला झालेली टुर्नामेंट 8 तारखेपर्यंत अगदी आपली असणार आहे. आणि प्रत्येक प्रेक्षकाला विनंती असेल की या स्पर्धेमध्ये आपण इथपर्यंत आलात तर अगदी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी जरूर यावं. परंतु जर घरी बसून आपण मॅच पाहत असाल तर केटीसी लाईव्हचं जे माध्यम आहे ते माध्यम सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आपल्या हक्काचं चॅनल आहे आणि या चॅनलला अगदी पाहायला गेलं तर आपण घर बसल्या क्लिअरिटीने मॅच पाहू शकता. मग त्या चॅनलला एक सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा त्या चॅनलवर. अगदी अनेक चांगले चांगले आपल्याला मॅचेसच्या व्हिडिओ पुढे सुद्धा पाहायला मिळतील. परंतु इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. केटीसीच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेला फटका, अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका ठोकलाय मोहन पारदीने. A1 क्वालिटी षटकार बघू शकतो. फुलटॉस बॉल अगदी समोर दिला होता, त्याला पाठवलंय कॅमेरामॅनच्या डोक्यावरून. बॉल जाईल सीमा पार. 6 धाबींची गरज मोहन पारदी. नेरळ क्रिकेटचा हा सुद्धा पाहिला तर एक मोठा ब्रँड आहे आणि आता चांगली बॅटिंग त्याच्या रूपामध्ये सुद्धा होतीये. संघाची गरज ओळखली आणि त्या गरजेला उभा राहिलाय आणि आता मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी झालाय सज्ज. टीमच्या टोटलला पोहोचवलंय 34 वर. मोहन पारदीला माहिती असेल मागच्या मॅच मध्ये आपण धावा केल्या होत्या 75, 76 करायच्या होत्या ऑपोजिट टीमला. ऑपोजिट टीमने त्या धावा केल्या होत्या. अगदी त्या टीम मध्ये आपण पाहिलं तर मयूर वाघ होता त्या टीम मध्ये, त्या टीमचा कॅप्टन. त्यानेही चांगली बॅटिंग केली, परंतु आता या मॅच मध्ये धावा कराव्या लागतील. समोरही तेवढा ताकदवर संघ. पुन्हा एकदा चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका, अगदी कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय सीमा रेखा बाहेर. षटकार. जबरदस्त बॅटिंग चालू आहे. अगदी मोहन पारदी हा बॅटर आज नाहीये, तब्बल मागील 5-10 वर्षापासून या खेळाडूने आपल्या नावाची दहशत निर्माण केली आणि आताही या मैदानामध्ये त्याच्या बॅटिंगचा बोलबाला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल कव्हर जशी खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये फिल्डर आहेत, परंतु वेगाने बॉल फायर झाला. मोहनच्या बॅटला जसा बॉल ब्रश झाला ना तसा बॉलने सीमारेषा ओलांडली. 4 धावा चौकार. एक रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. बीमर साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. अगदी बीमर साठी फक्त रिव्ह्यू असेल. कर्जत टेनिस क्रिकेटची टीम आपण पाहतोय जी वॉर रूम मध्ये आहे. नो बॉल सिग्नल. रिव्ह्यू सक्सेसफुल. याला म्हणतात अनुभव. आणि अनुभव जर पाहिला तर मोहन पारदीच्या पाठीचे आहे. येणारा बॉल फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल आता मोहनला पुन्हा एकदा मिळेल. टीमच्या टोटल मध्ये या 5 धाबीने 45 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, कॅच जरूर पकडलाय, परंतु फ्रीटचा बॉल. कॅचचं कौतुक करावंच लागेल. चांगला कॅच पकडण्याचा प्रयत्न केलाय. 46 धावा झाल्यात. 80 पर्यंत या धावा अगदी जातात की काय असं वाटतंय, कारण की ज्या प्रकारे मोहन पारदी फॉर्म मध्ये वाटतायत त्याचबरोबर
परेश दळवीची तेवढी चांगली साथ त्यांना पहिल्या ओव्हरपासून मिळाली आहे. यॉर्कर बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रशांत मडवी आहे तिथे फिल्डर. एक धाव जरूर मिळेल. एक गरज आहे, एका धावेची सुद्धा गरज आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर चौकार षटकारांनी पाहिलं तर सामना पुढे घेऊन जाऊ शकत नाही. मॅच जिंकू शकतो जरूर, परंतु सामन्याला अगदी विजयाच्या जवळ किंवा एक समाधानकारक धावा करण्यासाठी सिंगल डबल स्ट्राईक रोटची सुद्धा तेवढीच गरज असते. ती आता दोन्ही बॅटरने ओळखले. फिल्डरच्या हातामध्ये बॉल, सिंगल धाव, षटक इथे पाहिलं तर चांगलं सरलं. आता बॉलिंग मार्कवर मागील 3 बॉलमध्ये फक्त सिंगल धावा आल्यात. षटक संपलंय. तिसरं टीमची टोटल 16च्या सरासरीने 48 धावा. जरूर 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अंती जर आपण बघितलं तर धावा झाल्या त्या अर्थातच 48 धावा. आता बॉलिंग मार्कवर बॉलर सचिन वाघमारे, लेफ्टी बॉलर. चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका. अगदी पाहायला गेला तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल जाईल तो सीमारेखा बाहेर. मोहन पारदी आता ठोकतायत षटकार. 54 धावा झाल्यात. सचिन वाघमारे कोंढाणेचे गोलंदाज आहेत. खरं तर या संघाचे संघमालक आपण पाहतोय रवींद्रजी वाघमारे आणि त्याचबरोबर सर्वांचे लाडके प्रकाशजी पवार सर सुद्धा आहेत. मॅचचा आनंद घेतात. आयोजक सुद्धा आहेत. मॅचची एज लागली आहे. एस्टांच्या मागे बॉल चाललाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न. इथे एक धाव आणि त्याचबरोबर खेळाडू रनआउटच्या रूपामध्ये बाद. पंचावन्न धावा झाल्यात. विकेट गेली. आता नवीन बॅटर मैदानामध्ये अनंत पवार मैदानात झालेत रवाना. चांगला फटका फिरून मारला आणि फिरवलाय बॉलला आणि पाठवलंय सीमापार. दूरवरचे षटकार मारण्यासाठी ओळख असलेले खेळाडू पाहिले तर मोहन पारदे. वैयक्तिकरित्या जर पाहिलं तर 13 बॉल 34 धाब्यांवर खेळतायत. केटीसीच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा पाहू शकतो रिप्लाय. 61 धावा झाल्यात. 4थं षटक चालू आहे आणि 4थ्या षटकाचा खेळ चालू असताना जर पाहिलं तर बॅटिंगचा इथे नजारा पेश करतात. का एखादा एक्सपिरियन्स खेळाडू मोठ्या मॅच मध्ये महत्वाचा असतो. त्याचा अनुभवही तेवढा महत्वाचा आणि त्याचबरोबर त्याचा क्लास. मोहन पारदे जेव्हा ऑप्शन टेबलवर आपण त्यांना पाहिलं तेव्हा एकच गोष्ट पाहिली की त्यांना त्यांच्या कर्जत विभागामधील बरेच गुणवान खेळाडू घ्यायचे होते. त्यांनी साथ मिळाली त्यांना. तेवढीच कांद्रोलीच्या अनंत पवारचा एक्सपिरियन्स सुद्धा त्यांनी नक्कीच आपल्या सोबत घेतला. स्क्वेअर लेगच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला. फिल्डर डीप मधून येथील एक कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु नाही. विकेट महत्वाची आहे. तेवढे ताकदीचे खेळाडू आपण जर पाहिलं तर अनंत पवारही आहेत. तेवढेच महत्वाचे खेळाडू टीमचे कॅप्टन मोहन पारदी. बासष्ट धाबा. गोलंदाज सचिनला आता विकेट घ्यावी लागेल. मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी विकेट महत्वाची आहे.
चांगला बॉल आहे, फिरवलं होतं बॉलला, अगदी समजलं नाही बॅटरला, एक तर कंप्लीट झाली आहे. जर विकेट आली तर अगदी या गोलंदाजाचंही कौतुक होईल. एक महत्वाची विकेट या मॅच मध्ये घ्यावी लागेल, धावांचा जर का ब्रेक करावा लागेल. ऑन साइडला इथे एक धाव जरूर मिळते. स्ट्राईक स्वतः ठेवण्याचा इथे मानस, मनसुबा आणि त्याचबरोबर हा मनसुबा सुद्धा झाला आहे सक्सेसफुल. टीमची टोटल 64 धावा झाल्यात. 4 ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये कुठेतरी जर पाहायला गेलं तर धावा कमी आल्यात म्हणावं लागेल. ज्या प्रकारे धावांचा वेग 48 पर्यंत होता, त्यानंतर या ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. शेवटचं षटक बाकी असेल, शेवटच्या षटकामध्ये किती धावा केल्या जातील. 64 झाल्यात. मागच्या मॅचमध्ये 76 ला अगदी डिफेक्ट झाले होते, 76 धावा करून सुद्धा पराभूत झाले होते. मग या मॅच मध्ये 76 पेक्षा एक धाव तरी जास्त करण्याचा विचार करतील. परंतु शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज कोण असणार आणि किती धावा देणार हे सुद्धा पाहिलं जाईल. पुन्हा एकदा पहिलं षटक टाकणार ज्ञानेश्वर हिलम गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका, बॉलला पाठवलाय सीमा रेखा बाहेर. 6 धावा, A1 क्वालिटी, माइटी हिट, मास्टरपीस षटकार. खरं तर ताकद दाखवली आहे या खेळाडूने. धावा जमवल्यात स्वतःच्या खात्यामध्ये. 14 बॉल मध्ये 16 बॉल 42 धावा. 16 बॉल मध्ये 42 धावा केल्या त्या खेळाडूने. अनेक चांगले गोलंदाज या बॅटरने अगदी त्यांचा या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये अगदी दूर काढलाय. काय बॅटिंग केली आहे. प्रत्येक जर पाहिलं तर बॉलरवर तुटून पडलाय हा बॅटर, आणि आताही पाहिलं तर तशीच बॅटिंग करतोय. वैयक्तिक 42 धावेवर. आता सुद्धा सरळच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, माइटी हिट, ठोकलाय. मास्टर क्लास दाखवतोय आपला बॅटर मोहन. अगदी समोर टाकलेला बॉल, आणि आपण पाहिलं केटीसीच्या माध्यमातून हा बॉल उडवला नव्हे तर अगदी या बॉलला हवाई सफर करून दाखवले. उंच आणि तेवढाच लांब सुद्धा. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉलने अगदी सीमारेषाच्या जवळ जाऊन थांबलाय. तदनंतर आपण जर पाहिलं तर या 2 धावा पूर्ण कंप्लीट, आणि या आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये या मॅच मधलेही 50 धावा. आणि जर पाहिलं तर या एक धाव शॉर्ट आहे का, अगदी 49 वर थांबलाय. एक शॉर्ट रन 49 वर नक्कीच असेल मोहन. 77 धावा. वाह वाह वाह, नेरळच्या कोंबलवाडीचा सुपरस्टार आला या नाणेनिधीच्या मैदानामध्ये. रायगड आदिवासी प्रीमियर लीगचा पहिला थरार आणि पहिला दिवस गाजवण्यासाठी या मॅच मध्ये, म्हणजे अर्थातच लगातारच्या 2 मॅच 250 ठोकतो. एकदा जोरदार टाळ्याने याचं कौतुक करावं. आज तब्बल आपण पाहिलं तर मयूरचे 2 अर्धशतक पाहिलं, त्यानंतर या खेळाडूचे 2 अर्धशतक स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न केलाय. जरूर बॉल चाललाय डीप मध्ये. 2 झाल्यात पूर्ण. 85 धावा झाल्यात. 85 धावा झाल्यात. अगदी 5वं षटक, शेवटचं षटक आहे, आणि शेवटच्या षटकामध्ये ज्या प्रकारे फटकेबाजी केली आहे, अगदी नाव असंच बनत नाही, त्या नावासाठी बरंच अगदी झिजलाय पाहिलं तर मोहन. वेगवान फटका होता. एक घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न करताना आपण जरूर पाहणार. 2 घेतल्यात, तिसरीचा प्रयत्न मोहन करणार आहेत. मोहनला माहिती आहे की एनर्जी वेस्ट करायची नाही, आता आपल्याला फिल्डिंग करायची आहे. त्याचबरोबर धावा झाल्यात.
87 एकदम मौन बॅट उंच वरती करा. अगदी आपला दुसरं अर्धशतक आहे आणि आपण मागच्या मॅच मध्ये 76 धावा सांघी कोट्यामध्ये केल्या आणि आता सांघी कोट्यामध्ये आपण धावा केल्या ते तब्बल 87. वैयक्तिक 59 परंतु सांघिक कोट्यामध्ये धावांचं आता पाहिलं तर जवळपास 13 धावा आपण वाढवल्यात.